कंटिन्यू करा मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवाज येतोय? येतोय ना? तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी गुड मॉर्निंग तन्वी. गुड मॉर्निंग. मी फिटनेस कोच तन्वी पाटील. तर मी पहिल्यांदा माझा रिझल्ट सांगते आणि त्याच्यानंतर आपल्या टॉपिकला सुरुवात करू. तर गुड मॉर्निंग. तर मी तन्वी पाटील. माझं बाय बॅकग्राऊंड मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. जस्ट मी माझी डिग्री कंप्लीट केली आहे. तर मी ह्या शताशी फॅमिलीसोबत गेली 10 वर्ष जोडली गेली आहे. शताशी फॅमिलीसोबत जोडण्याचं कारण असं होतं की माझी फॅमिली याच्यामध्ये इन्वॉल्ड होती, सो त्यांच्यासोबतच मी इन्वॉल्व झाले. पण ते इन्वॉल्व झाल्यामुळे मला खूप फरक पडला. ते म्हणजे नकळत आपल्यामध्ये जे काही चेंजेस होत असतात त्या एजमध्ये, म्हणजे मी लहान होते त्यावेळेस मी जॉईन झाले. त्यामुळे ज्या सवयी शताशी फॅमिली आपल्या कस्टमर्सला लावती, ती सवय मला त्या एजमध्ये लागली आणि त्याचा फायदा मला आत्ता होतो आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे सकाळी लवकर उठणं, एक्झरसाईज करणं, ही सवय मला त्यावेळेसपासून लागली, जी आत्तापर्यंत 10 वर्षात मी कंटिन्यू फॉलो करत आली. तर माझा मेजर रिझल्ट असा होता की जेनेटिकली माझे केस पांढरे होते. कारण पप्पांचे केस पांढरे होते, त्यासोबत म्हणजे दीदीचे केससुद्धा पांढरे होते. बट जसं आपण फ्युअल इंटेक करतो, न्यूट्रिशन डिफिशियन्सी असते त्यामुळे केस पांढरे असतात. मीन्स वारंवार आम्हाला सगळे हेच म्हणायचे की तुझी केस पांढरे आहेत कारण तुझं जेनेटिक्स तसं आहे. पण तसं नसतं. जर का आपल्या फ्युअल डिफिशियन्सी असेल तर आपले केस पांढरे होत असतात. त्यामुळे फ्युअल आणि न्यूट्रिशन आपण डिफिशियन्सी भरून काढली तर आपले केस परत काळे होऊ शकतात. ह्याच्यामुळे मला तो एक रिझल्ट आला. आणि परत ज्यावेळेस आपण एक स्टुडंट असतो तर आपल्याला कंटिन्यू आपण फोन, परत इंटरनेट, ज्यावेळेस कोविडचा पिरियड होता त्यावेळेस कंटिन्यू आपण झूम कॉलवरती होतं. पूर्ण आमचे लेक्चर्स होते ते सगळे झूमवरती असायचे. सो त्या पिरियडमध्ये मला मायग्रेन सुरू झाला होता आणि मायग्रेनमुळे लिटरली स्टडीज होत नव्हता, इतकं हेडेक व्हायचं. बट या ग्रेट फ्युअलमुळे माझा मायग्रेनसुद्धा कमी झाला. त्यामुळे असे छोटे मोठे फरक मला त्यावेळेस पडत गेले. आणि त्याचबरोबर हॅबिट्स, जसं मी म्हटलं, हॅबिट्स मला बिल्ड झाली. त्यामुळे थँक्यू सो मच शताची फॅमिली. तर ह्या हॅबिट संदर्भातच मी आज टॉपिक घेणार आहे. तर माझा असा टॉपिक आहे की हॅबिट म्हणजे काय. तर हॅबिट म्हणजे काय, तर आपण एखादी गोष्ट रोज वारंवार करत राहिलो आणि ती आपली रुटीनचा एक भाग बनते, तर त्यावेळेला आपण त्या गोष्टीला काय म्हणतो, तर हॅबिट असं म्हणतो. तर हॅबिट कधी बिल्ड होती की आपण एखादी गोष्ट, आता आपल्याला लहानपणापासून सवय लागते की बाबा लवकर उठायचं, उठल्यानंतर आपण पहिल्यांदा काय करतो, ब्रश करतो. तर ही सवय आपल्याला लहानपणापासून वधवून घेतली की बाबा पहिल्यांदा उठलं आपल्याला ब्रशच करायचं. ते आपण मेंटल म्हणजे सबकॉन्शियस माइंडला सांगून ठेवले की बाबा आपल्याला ब्रश करायचं. तर लहानपणापासून आपल्याला ती सवय लागली, तर त्याला आपण काय म्हणणार, हॅबिट म्हणणार. तर आपल्याला काही आपल्या गोष्टी असतात ज्या की आपल्या चुकीच्या असतात आणि त्या आपल्याला चेंज करायच्या असतात. तर आपल्याला चेंज करणं आपण ड्रास्टिकली तरी नाही करू शकत. तर आपल्याला रोज थोडं थोडं चंक्समध्ये डिवाईड करून चेंज करायचं असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा डिरेक्शन ठरवायचं असतं. पण आपण एक एक्झाम्पल घेऊयात. एखादं प्लेन आहे आणि ती उडणार आहे आणि उडायच्या आधी त्या पायलटनी ती आपल्याला प्लेन जाणार कुठे आहे, तर आपल्या लॉस एंजेलिसपासून जाणार असेल तर ती न्यूयॉर्कला जाणार आहे. पण त्या पायलटनी ज्यावेळेस उडणार आहे प्लेन, त्यावेळेस त्यानं नुसता टिल्ट केलं 3.5 डिग्रीला आणि टेक ऑफ केलं. तर ती प्लेन जाणार होती कुठे, न्यूयॉर्कला, पण ती जाणार ॲक्च्युअली कुठे, तर ती जाणार वॉशिंग्टनला. म्हणजे फक्त 3.5 डिग्रीचा फरक आपल्याला कुठं घेऊन जाऊ शकतो, पूर्ण डेस्टिनेशन बदलू शकतो. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय डिसाईड करायचं, आपला गोल, आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं, तर आपले हॅबिट्स रिलेट करायचे. जसं मी म्हटलं की आपल्याला एका दिवसात बदलायचं नाही, आपल्याला रोज थोडं थोडं बदलायचं आहे, पण ते कन्सिस्टंटली बदलायचं आहे. जर का आपण रोज असं कन्सिडर केलं की मला 1% मी बेटर होण्यासाठी ट्राय करणार आहे, तर जर रोज आपण 1% बेटर व्हायला लागलो तर आपण पूर्ण या वर्षभरात एका दिवसात जर का 1% बेटर झालो तर 365 दिवसामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये आपण 37% बेटर होतो. एका दिवसापेक्षा 37% बेटर एका दिवसात होणं सिम्पल आहे की रोज थोडं थोडं बेटर होणं सिम्पल आहे. सो आपण रोज थोडं थोडं बेटर होणार आहोत. तर त्याच्यानंतर आता आपण म्हणतो की बाबा मी गोल्स ठरवलेत, मी ड्रीम माझे ठरवलेत, माझा गोल सेट आहे की बाबा मला फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, बट स्टील मला रिझल्ट्स येत नाही आहेत. तर इथं काय, आपला गोल ठरला आहे, सगळं ठरलं आहे, पण इथं कमी कशाची आहे, तर सिस्टीमची. ज्यावेळेस आपण गोल करतो त्यावेळेस सिस्टीम आणि क्लॅरिटी या 2 गोष्टी येतात, त्या खूप इम्पॉर्टंट असतात. तर क्लॅरिटी म्हणजे काय, की बाबा मी गोल ठरवला आहे तर त्याच्यासोबत मला काय हॅबिट्स फॉलो करायला पाहिजे. तर मला वर्कआउट प्रॉपर करायला पाहिजे, 80-20चा रूल फॉलो करायला पाहिजे, म्हणजे प्रॉपर फ्युअल इनटेक करायला पाहिजे.
सो आता याच्यामध्ये क्लॅरिटी आणली की बाबा माझा गोल्सला क्लॅरिटी आहे, तर सिस्टीम कशी लावून घेणार. तर फॉर एक्झाम्पल आता सकाळी आपण 5ला उठलो, 5:30 ते 6:30 आता सगळ्यांनी छानपैकी वर्कआउट केला, बरोबर. तर मग वर्कआउट केल्यानंतर आपल्या बॉडीला सवय लागली की बाबा 5:30 ते 6:30 मी वर्कआउट करणार आहे. त्याच्यानंतर 7:15 ते 8:15 मी फ्युअल स्टेशन जॉईन करणार आहे. फ्युअल स्टेशन जॉईन केल्यानंतर तिथं ज्या काही टिप्स सांगितल्या जातात, जे की आपले तज्ज्ञ लोक आहेत ते आपल्याला रोज काही ना काही ते नवीन टॉपिक्स घेऊन येत असतात, ते आपल्याला रोज नवीन टिप्स देतात, फ्युअल इन्फॉर्मेशन देतात. ती फ्युअल इन्फॉर्मेशन मी रोज नोट डाऊन करणार आहे आणि ती रोजच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करणार आहे. आणि आता जे लोक वेट लॉस मॅरेथॉनमध्ये आहे, प्रत्येकाला टायमर जातो, अलार्म जातो आणि त्या अलार्मवरती मी माझं प्रॉपर वॉटर इनटेक करणार आहे, मी माझं प्रोटीन प्रॉपर घेणार आहे आणि माझं फ्युअल घेणार आहे. फ्युअलचा रिझल्ट कधी येणार आहे, ज्यावेळेस आपण फ्युअल प्रॉपर टायमिंगला घेणार आहे. टायमिंगसुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो मी टायमिंग ठरवणार आहे. ती म्हणजे काय झाली, सिस्टीम झाली. त्यामुळं क्लॅरिटी ऑफ युअर गोल आणि तुमची सिस्टीम ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर आता आणखीन एक आपण एक्झाम्पल कन्सिडर करूयात. आपण हॅबिट लावली आणि परत अशा काहीतरी अडथळे येत असतात. आपण कार्यक्रमाला जातो आणि त्यामुळे आपण एक वेट लॉस मॅरेथॉनमध्ये खूप लोक आहेत. तुम्हाला आता कार्यक्रमाला गेल्या लोक म्हणतात, अरे खा रे काय होतं. तर आपण 2 टाईपचे लोकं घेऊयात. एक टाईप आहे ए लोकांचा आणि एक टाईप आहे बी लोकांचा. आणि आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला गेलो आणि रात्रीचं जेवण अरेंज केलं होतं त्यांनी, रात्रीचा कार्यक्रम असेल आणि जेवणानंतर त्यांनी एखादी डेझर्टची प्लेट अरेंज केली असेल मस्तपैकी. त्याच्यामध्ये आईस्क्रीम आहे, चॉकलेट्स आहेत, केक्स आहेत आणि तुमच्या मित्राने तुम्हाला ऑफर केली, अरे हे घे आईस्क्रीम आहे मस्तपैकी, तू खा आता, मस्त आपलं जेवण झालं, तू आईस्क्रीम खा. तर ए टाईपचा रिस्पॉन्स कसा असणार आहे, थँक्यू तुम्हाला ऑफर केल्याबद्दल, की आता मी खाऊ शकत नाही, इतकंच म्हणणार. पण बी टाईपचा माणूस काय म्हणणार की बाबा थँक्यू तुम्हाला ऑफर केल्याबद्दल, पण मी एक फिटनेस कोच आहे, मला माहिती आहे की बाबा या टायमिंगला हे खाऊ शकत नाही सर्वप्रथम म्हणजे, आणि हे खाल्ल्यानंतर मला बॉडीला याचा काही यूज होणार आहे का. आता एक आपण म्हणतो की एक चीट डे, काय फरक पडतो, एक दिवस चीट केला तर काय फरक पडतो. आपण आपल्याला हेही माहिती आहे की बाबा 8,000 कॅलरीज बर्न केल्यानंतर किंवा 7,000 ते 8,000 कॅलरीज आपण जेव्हा बर्न करतो, आपले 1 किलो वेट लॉस होतो. पण रोज ट्राय करत असतो, रोज आपण 5:30 ते 6:30 वर्कआउट करतो, रोज कॅलरी आपण थोडं थोडं कमी करतो आहे, रोज 500-600 कॅलरीज आपण बर्न आउट करायला ट्राय करतो दिवसातले, आणि आठवड्याभरात कुठंतरी आपण 2-3,000 कॅलरीज बर्न केले आणि मग कुठंतरी जाऊन आपलं अर्धा किलो 1 किलो वजन कमी होणार आहे. आणि एका दिवसात मी जर काही आईस्क्रीमची प्लेट खाल्ली तर मला काय होणार आहे, 500-600 कॅलरीज परत मी इंटेक करणार आहे. सो मग आठवड्याभराचा काय यूज झाला, हे स्वतःला मी इंडिकेशन दिले. सो तो माणूस खाणारच नाही. सो मग ए आणि बी मधला वेट लॉस कोणाचा होणार प्रॉपर, तर बीचा. त्यामुळे आपल्या माणसाला आपण आपल्या ब्रेनला आपण पहिल्यांदाच इंडिकेशन द्यायचं की बाबा ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा होणार आहे किंवा नाही होणार आहे. तर त्याच्यानंतर आणखीन एक संलग्न गोष्ट ह्याच्यासोबतच मी सांगेन की बाबा हॅबिट्स लावली तर आपण त्याची आयडेंटिटीसुद्धा क्रिएट करायची. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू स्वतःला, एक आपण वेट लॉसमध्ये आहोत किंवा वेट गेनमध्ये आहोत कन्सिडर करायचं नाही, तर मी स्वतःलाच एक फिटनेस कोच म्हणून कन्सिडर करणार. तर बाबा फिटनेस कोचची लाईफस्टाईल काय असणार आहे, तो लवकर उठतो, तो वर्कआउट करतो, तो फ्युअल प्रॉपर घेतो, तो सगळे न्यूट्रिशन घेतो, परत डाएटमध्ये जे काही चेंजेस आहेत ते प्रॉपर फॉलो करतो, तो बरोबर 7 ते 8 तासाची झोपसुद्धा घेतो, तो मेडिटेटसुद्धा करतो, तो शांतपणे बोलतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जो की आपला हेल्थ कोच फॉलो करतो, आणि त्याच्या सवयी जर का मी फॉलो केल्या तरच मला फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. आणि असं कन्सिडर करू शकतो आपण की मी या कंट्रीचा एक PM आहे. तर सपोज PMनी म्हटलं की बाबा ठीक आहे, आज थोडंसं लेट उठू, अर्धा तास लेट उठू, कायच फरक पडणार आहे. असं केलं तर आपलं भारतावरती किती फरक पडेल. तर आपण जर का स्वतःला कन्सिडर केलं की मी PM आहे आणि रुटीन तसं हे केलं, कन्सिडर केलं आणि डिझाईन केलं, तर आपला थोडा फरक 1% फरक रोज बदलतो आणि जो की ॲट द एंड ऑफ द इयर 37% फरक पडतो. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊ की आपण डीमार्टला गेलो आहे सामान आणायला महिन्याचं, आणि त्यावेळेला मी तिथं बास्केटमध्ये रॅकमध्ये एक चॉकलेट बघितलं, डेअरी मिल्क. सगळ्यात पहिल्यांदा बघितलं तर कुठली पण हॅबिट असेल ती 4 स्टेपमध्ये डिवाईड होत असते, 4 स्टेप त्याला असतात. तर सर्वात पहिल्यांदा मी ते चॉकलेट बघितलं, त्यावेळेस तिथं काय झालं, ट्रिगर झाली, म्हणजे क्यू झाला, म्हणजे मला ती पॉईंट दिसलं की बाबा तिथे एक चॉकलेट आहे जे मी आधी खात होते. त्याच्यानंतर मी ते जवळ गेले रॅकच्या आणि ती चॉकलेट हातात घेतलं आणि बघितलं इकडे तिकडे वर खाली करून, अरे हे तर माझं फेवरेट चॉकलेट होतं, मी आधी खूप खायचे. त्यावेळेस इथं काय डेव्हलप झाली, ते क्रेविंग डेव्हलप झाली. आता मी घेतलेलं चॉकलेट माझ्या बास्केटमध्ये टाकून बिल करून घरी आणलं, त्याला आपण काय म्हणणार, रिस्पॉन्स म्हणणार.
आणि ज्या वेळेला मी सगळं सामान डीमार्टमधनं आणलेलं घरात सेटल केलं आणि त्याच्यानंतर निवांत सोफ्यावरती बसून त्या चॉकलेट फाडलं आणि त्यावेळेस मी चॉकलेट खाल्लं, त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण रिवॉर्ड म्हणणार. तर 4 स्टेप्स म्हणजे कोणत्या? सर्वात पहिल्यांदा ट्रिगर, त्याच्यानंतर काय झाली क्रेविंग झाली, त्याच्यानंतर रिस्पॉन्स दिलेला का आपण आणि त्याच्यानंतर चौथा रिवॉर्ड. मग आपल्याला चॉकलेट खाल्ल्यानंतर माहिती आहे की बाबा परत कॅलरीज वाढणार पॉईंट नाही आणि ती गोष्ट खाण्यात आपल्याला काही उपयोगच नाही आहे. एक वेळ काहीतरी यूज होत असतं आपल्या बॉडीला, जस्ट आपलं सॅटिस्फॅक्शन होते म्हणून आपण खातो, पण त्याचा काही यूज आहे का आपल्याला? तर नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपण त्या गोष्टीला थांबवायचं कुठे आहे? तर ट्रिगरला थांबवायचं. आपण ती बघायचीच नाही गोष्ट. आपल्या मनाला म्हणायचं की बाबा काय उपयोगच नाही तर बघण्यात काय पॉईंट आहे. स्वतःला इंडिकेशन द्यायचं, मग आपण तिकडे बघणारच नाही आणि त्याचा उपयोग आपल्याला होतो आहे कुठे? आपल्या माइंडसेटमध्ये आणि ती सवय आपल्याला डेव्हलप होत जाते. त्याच्यानंतर आपण बघूयात की सर्वात पहिल्यांदा आपण रिझल्ट येत नाही म्हणत असतो सारखं. सगळं रुटीन फॉलो करतो, हॅबिट्स फॉलो करतो आहे, पण तरीसुद्धा रिझल्ट्स येत नाही आहेत. तर आपण स्वतःला असं कन्सिडर करतो आहे की बाबा हां, आपण एक फिटनेस कोच आहे असं कन्सिडर करतो आहे, बरोबर. असं म्हणतात मी ऑटोमिक हॅबिट एक बुक वाचते, त्याच्यामध्ये असं म्हणतात की बाबा स्वतःला एक मॅरेथॉन रन करायची. तर एक मॅरेथॉन रन करणं नुसतं म्हणायचं नाही, मी एक रनर आहे म्हणणार. त्याच्यानंतर जर का मी एक बुक वाचते आहे, तर मी स्वतःला एक बुक रीडर नाही म्हणणार, तर मी एक बुक प्रॉपर प्रोफेशनल रीडर आहे असं कन्सिडर करणार. त्यावेळेस ती गोष्ट कंप्लीट होणार आहे. तर आपली गोष्ट कंप्लीट होण्यासाठी आपण काय करणार? आपल्या नॉर्मल हॅबिट्सला संलग्न हॅबिटसोबत रिलेट करायचं. फॉर एक्झाम्पल मी सकाळी उठणार आहे आणि बेडवरती बसून 5 मिनटं मी मेडिटेट करणार आहे डोळे झाकून. तर पहिल्यांदा आपली उठायची हॅबिट आहे सर्वांना. त्याच्यानंतर आपण त्याला रिलेट कशासोबत केलं? तर आपण बेडवर बसून मेडिटेट करण्यासोबत केलं. त्याच्यानंतर मी ब्रश करणार आहे आणि ब्रश केल्यानंतर 1 ग्लास पाणी पिणार आहे. ओके, त्याच्यासोबत आपण काय केलं? ब्रश करणं ही आपली रोजची हॅबिट झाली. त्याच्यासोबत कनेक्ट कशाला केलं? 1 ग्लास पाणी पिण्याला कनेक्ट केलं. त्याच्यासोबत परत मी अंघोळीनंतर 5 मिनटं देवासमोर प्रार्थना करणार आहे डोळे झाकून. परत प्रार्थना करणं ही एक हॅबिट झाली की आपण जी की अंघोळीनंतर अंघोळ तर रोज करतो, पण प्रार्थना करणं हे आपण ॲड केलं त्या हॅबिटसोबत. परत रात्री आपण रोज जेवतो, जेवल्यानंतर किंवा आपण रोज आता सगळेजण मॅरेथॉनमध्ये जे ते फ्युअल इंटेक करतो. तर फ्युअल इंटेक केल्यानंतर थोड्या वेळानंतर आपण काय करणार आहोत? मी असं कन्सिडर केलं 10 मिनटं छोटूसा वॉक घेणार आहोत. तर आपण काय केलं? आपलं रोजचं फ्युअल इंटेक करण्याचं संध्याकाळचं झालं, त्याच्यासोबत मी एक वॉक घेणार आहे. म्हणजे आपल्या रोजच्या हॅबिटसोबत हॅबिट जोडायला गेलो तर ती आपली हॅबिट डेव्हलप करणं एक सोपं होऊन जातं. तर याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? तर हॅबिट स्टॅकिंग. आता हे सर्वसुद्धा आपण करतो, हॅबिट स्टॅकिंग करतो आहे, परत हॅबिट ब्लॉकिंग करतो. तर मी चॉकलेटचं जे एक्झाम्पल घेतलेलं, त्याला आपण हॅबिट ब्लॉकिंग म्हणतो आहे की आपण 4 स्टेपला ब्लॉकच करायचं, ट्रिगर यायच्या आधीच आपण त्याला ब्लॉक करायचं. ती म्हणजे झाली हॅबिट ब्लॉकिंग. हे सर्व करतो आहे आणि आपण तरीसुद्धा आपला रिझल्ट येत नाही आहे. प्रत्येक वेळेला हॅबिट्स आणि मोटिवेशन इम्पॉर्टंट नसतं. मोटिवेशन म्हणते की बाबा प्रत्येक वेळेला आपण नुसतं मोटिवेशनचं कौतुक करतो आहे, अरे मला मोटिवेशनच नाही आहे, मला वजन कमी करायची इच्छाच गेली आहे वगैरे. पण इथं मोटिवेशनपेक्षा इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे एन्व्हायरमेंट. आता आपण एक्झाम्पल घेऊ की बाबा एक फॅमिली आहे, 2 फॅमिलीज आहेत. एक शतायशी फॅमिली आहे आणि एक दुसरी म्हणजे नॉर्मल फॅमिली. एक फॅमिली फॉलो करते शतायशी फॅमिलीचे सर्व रुटीन जे ते रोज टिप्स देत आहेत, परत जी काही लाईफस्टाईल आहे शतायशी फॅमिलीनुसार फॉलो करते आणि दुसरी आहे ती बरोबर एक्झॅक्टली अपोजिट शतायशी फॅमिलीच्या अपोजिट रुटीन फॉलो करते. तर रिझल्ट कोणाचा येणार आहे? ट्रान्सफॉर्मेशन कोणाचं आहे? तर आपल्या शतायशी फॅमिलीसोबत जे लोक रुटीन फॉलो करतात त्यांचंच येणार आहे. तर सर्वात आपल्याला इम्पॉर्टंट आहे एन्व्हायरमेंट बदलणं. सो वेलकम टू शतायशी फॅमिली. थँक्यू. माहिती मॅडमनी, तन्वी मॅडमनी खूप सुंदर. थँक्यू मॅडम. थँक्यू. खूप सुंदर माहिती मिळाली हॅबिटसाठी. आपण जोरदार कॅपिंग करूया मॅडमसाठी. थँक्यू. खूप माहिती मिळाली. आपण आता भेटू उद्या 7:15 ते 7:15 आपण भेटायचं आहे. हॅलो. हा बोला मॅडम. सर मी एक एक्सपिरियन्स सांगणार आहे. तन्वीचा जो रिझल्ट आहे ना ते बघून, तन्वीचे केसाचा रिझल्ट बघून, तन्वीचा कॉन्फिडन्स बघून ना मी माझ्या मुलाला पण म्हणजे तन्वीला जे फ्युअल आपण देतोय किंवा तन्वीला आपण जे हे केलेलं आहे म्हणजे जे गायडन्स करतोय तो गायडन्स सेम मी तिचं बघून, तिचा रिझल्ट बघून मी माझ्या मुलाचे पण केस पांढरे आहेत. त्यासाठी मी तिला एकदा विचारलं होतं, तिनं पण मला छान सगळं सांगितली माहिती आणि तेव्हापासून मी माझ्या मुलाला ओंकार साधनेला बसवते.
प्लस तो अफर्मेशनला बसतोय, त्याचे केस पांढरेत म्हणून त्याला पण आम्ही आता जे जे आपल्याला गायडन्स केलेला आहे तो सगळं फ्युएल म्हणजे इनटेक करतो. खूप सुंदर. एखादा आपण केले दुसरा आपण भरपूर लोकांना मदत करू शकतो. होय होय. थँक्यू तन्वी मॅडम. थँक्यू तन्वी, थँक्यू. थँक्यू ऑल. ऑल ऑफ यू. तर आता भेटू आता 7:15 आणि मॉर्निंग फिल्चनला. संध्याकाळी 4 ते 5 प्राणायाम वर्ग, 6 ते 7 4 ते 5 प्राणायाम वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच आणि 6 ते